मित्रांनो, आजचा व्लॉग परत तुम्हाला म्हणजे मला काय सांगू कळत नाही ऍक्च्युली. आता आम्हाला लेट झालं खूप नेहमीप्रमाणे आणि एंगेजमेंट सेरेमनीचा 1 वर्ष झालेले आहेत एंगेजमेंटला आमच्या. सो त्याचं सेलिब्रेशन आहे, परत 1 वर्ष कंप्लीट झालंय आणि त्यासाठी छोटंसं एक मस्त असं गेट टुगेदर फॅमिलीसाठी आणि एक सेलिब्रेशन आम्ही नियोजन केलंय. मी अस्मितासाठी खास म्हणजे आयुषने ऍक्च्युली केलं सगळं खास, पण सगळं मी सांगितले कसं 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 नियोजन करायचं. आणि आज माझी बायको पण खूप सुंदर दिसते. ऍक्च्युली ती रोजच दिसते, मी काहीतरी सुंदर दिसत असतो. पण ठीक आहे, आता तुम्ही कंटिन्यू करा. मी डायरेक्ट तुम्हाला एंट्री वगैरे आणि बाकीचं नंतर सांगेल, कारण की आम्ही गडबडीत मी गाडी चालवते. चलो. हो, आणि आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आम्ही परत सेलिब्रेट करतोय. छान बघा. चलो. धिनक धिनक धिन ता धिनक धिन धिनक धिनक धिन ता धिनक धिन धिनक धिनक धिन ता धिनक धिन किडतक तरी किडतक तरी किडता. सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. लचकात मुरडत चालली नार जीव तिच्यात गुरफटला. सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. लचकात मुरडत चालली नार जीव तिच्यात गुरफटला. रात दिस देवा भर साकड निघाली तो भोळ्या शंभू देवाकडे तुला गमी मागतो. भंडारा तुझा मी तू सोन्याची जेजुरी मी राशीत चढवीन तुला जेजुरीची पायरी जेजुरीची पायरी. तुला सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि नग माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनवीन ग. तुला सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि नग माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनवीन ग. अल्लड वाऱ्यात मनाच्या पाऱ्यात तुझंच घर रुपड पावसाच्या थेंबात पाखरांच्या गाण्यात तुलाच मी जपलं. हळदीनं मागविलं सोन्यानं मडविलं रूपानं सजविलं ग. आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनविलं ग. धिनक धिनक धिन ता धिनक धिन धिनक धिनक धिन ता धिनक धिन धिनक धिनक धिन ता धिनक धिन किडतक तरी किडतक तरी किडता. सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. लचकात मुरडत चालली नार जीव तिच्यात गुरफटला. सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. लचकात मुरडत चालली नार जीव तिच्यात गुरफटला. रात दिस देवा भर साकड निघाली तो भोळ्या शंभू देवाकडे तुला गमी मा. हॅलो, स्टार्टर गावणार इकडे बघा. आज एंगेजमेंटला 1 वर्ष झालेले आहेत आणि तुम्ही आता ह्याच्यातले अर्धे लोक ते आहेत की ज्यांना नाशिकला यायला नाही भेटलं, त्यामुळे आम्ही परत रिअरेंज केलं होतं आणि सगळेजण वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल खरंच सगळ्यांचे धन्यवाद. आणि 7 तारखेला पण सगळ्यांनी वेळ काढा. 7 तारखेला लग्नाला सगळ्यांनी या. पत्रिका पोचली असेल, पोचेल, नसत पोचली तर हे निमंत्रण सगळ्यांनी या. थँक्यू. आता जाऊ शकता जेव्हा. दादा फोन दे. आगे चल, चालू केलं आता.
आता याने आम्हाला परत सांगितलं परत तिकडून ये कारण याची बाईक कॉपीराईट आणि हे पण सांगतो गाणं काम करायला लागलं कॉपीराईट येतं ना आता येऊ का अरे आकाश अरे ऐन मोमेंटला सरपाचे कार्यक्रम ठेवले जोरात बोल आवाज येणार माहिती की आपला कॅप्चर करतो आणि एवढ्या ऐन मोमेंटला मी कार्यक्रम ठेवलाय की आम्ही दोघं पण एका कामासाठी बाहेर जाणार होतो चाकणला जाणार होतो ना गेला गेलो होता आणि तवायचा फोन आला की ये म्हणून माझा साखरपुडा आहे म्हणलं झालं की एकदा नाही म्हणलं परत एकदा ठीक आहे. आणि एवढा अतिशहाणा माणूस हा पहिला आहे की एंगेजमेंटच्या अॅनिव्हर्सरीला परत एक एंगेजमेंट केलं त्याच्या मागे लॉजिक आहे आमचं म्हणून केलं. त्याच्या मागे काही लॉजिक नाही असलं त्याचं लॉजिक असलं सगळ्या त्याच्यामुळे काय लॉजिक आहे इथे ती लोक आहेत आता तिथं साखर पुढे येऊ नाही शकत ही फक्त पुण्यातली आहे हो आमच्या आयुष्यात हा कुंभमेळा दुसरा आहे हो डायरेक्ट कुंभमेळा पण आता मी म्हणते 7 तारखेला डायरेक्ट महाकुंभमेळा होणार होता तेव्हा आलेच असते. नाही होणार नाही कसं एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी करायला पाहिजे 7 तारखेला महाकुंभमेळा आहे सगळ्यांनी या. ऍड्रेस सांग का नाही. पब्लिक अच्छा कुठला ऍड्रेस नाही बघा यांना तर अजून माहिती नाही ऋषी मला इतके दिवस त्या दिवशी फोन आलाय मला मला सगळ्यात जास्त आनंदी ह्या गोष्टीचा वाटला आता जस्ट ब्लॉग चालून होता वेगळं मजेदार होतं मी बघत होतो आला मला तर तो लवकर आला येत असं तर मग आणि मी बाहेर थांबला बाहेर हा मग मी म्हणलं हा ऋषीला जरा तिकडे गेला आणि नाही ऋषीला पण मीच घेऊन आलेला आहे तो येत नव्हता एवढं पण ऐक की त्याचं अजून अर्ध्या तासाचं काम होतं मी म्हणलं आपण पोहोचणार नाही तो म्हणतो माझी इच्छा नाही माझा इंटरेस्ट नाही हे दुसऱ्यांदा एंगेजमेंट करू अरे इंटरेस्टचं पण नाही म्हणजे मला दाखवत हे नक्की बाईट टाकायची जायची चला फोटो घ्या चला फोटो घ्या. फोटो नाही सर मी आताच चालू केलं झाले चला घ्या फोटो घ्या हे फोटो चलो लग्नाला ती आहे का तमिळ झाला जेवण वगैरे केले आता मस्त कसं होतं असं जेवण कसं होतं जेवण एकदम ओके मध्ये जेवण भारी होतं सगळंच चांगलं होतं. ॲक्च्युली सर्व्हिस पण चांगली होती हे आपल्या मित्राचंच बँकेट हॉल आहे आपल्या NIBM रोडला आहे जशन हॉटेलच्या समोर बेकर्स पॉईंट आहे तिकडनं आलं की खाली क्रिस्पी अँड करी बँकवेट म्हणून एकदम मस्त आहे सर्व्हिस एकदम भारी आणि त्यानंतर ना अचानक जेवण पण आमच्या इथे विषय घालत आता आम्ही जेवढे लोक सांगितले होते अचानक क्वांटिटी वाढली पण त्यांनी परत 10 मिनिटामध्ये पटकन लगेच अरेंजमेंट केली आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या पटकन आणि सगळ्यांना एकदम चांगलं आणि प्रॉपर जेवण भेटलेलं इकडे सो तुम्हाला पण तुम्हाला पण यायचं असेल ना 100% एकदा या आणि व्हिजिट करा तुमचे काय घरातले कार्यक्रम असतील जे म्हणजे याचे बड्डेज वगैरे लग्न वगैरे बाकी सगळे छोटे मोठे इथं सगळे सेलिब्रेशन्स होतात सो 100% व्हिजिट करा आपला मित्र आहे चांगला आहे जरा ओकेमध्ये कार्यक्रम कळा चला आता तुम्हाला गिफ्ट द्यायच्यात मॅडम गिफ्ट द्यायच्यात तुम्हाला गिफ्ट मला हां आता काय बाकी आहे बाकी आहेत ना अजून गिफ्ट सो मित्रांनो आमच्या एंगेजमेंटच्या टायमिंगला मला काहीच गिफ्ट वगैरे देता आली नसते कारण की त्या दिवशी खूप गडबड झाली होती म्हणजे मागच्या वर्षी सो यावर्षी खूप अरेंजमेंट केली आहे आयुषने स्पेशली अस्मितासाठी आता आमचं लग्न होतं येते 7 तारखेला सो त्यासाठी तिला माझ्याकडून हे वालं गिफ्ट शृंगार म्हणतात म्हणजे हिरवी साडी गजरा बांगड्या आणि दिलेलं आहे कसं वाटतं एकदम भावनात्मक Emotional. गिफ्ट आहे इमोशनल गिफ्ट आहे खूप अजून मस्त चालेल याला बाजूला ठेवा आता मॅडमला हे वालं गिफ्ट बांगड्या घाल की माझ्या हातात घालायचं ना आता हे आणलं बघ तुझ्या बघताल हा त्यांचेच आहेत
आशीर्वाद. फिरव ना जरा, फिरव ना. आलं बघायला सगळी खाऊन. माझं होणार आहे. टेन्शन नाही. होणार. माझं ठरलंय. बायकोची रिक्वेस्ट होती की बांगड्या माझा हिरवा चुडा सावधाचा नवऱ्याने घातला तर आज किती छान दिसत मला. दोन्ही साईडला घालून. बांगडा छान दिसत. दोन्ही घालायचं. नाही आवडत. चलो ओके. हे भाऊ जर हे साईड आता हे छोटंसं गिफ्ट आहे. हे टेडी बघा. राय परफॉर्मन्स सासवड. थँक्यू फॉर कॉल. जाहिरात केलीच का आता. फेक आहे हे ऍक्च्युली. हे बघा हे पूर्ण किट आहे. हे किट मॅडमसाठी आणलेलं आहे. अरे वा. एक नंबर गिफ्ट आहे सगळं. याच्या आतमध्ये असाच नवरा प्रत्येक मुलीला भेटला पाहिजे. सुट्ट्या असं काय बघ. नाही म्हणजे प्रत्येक म्हणजे माझा मला नाही म्हणजे सगळ्यांचं आवडले ना. आवडले ना. जातो रे हो. चॉकलेट खायला आलाय. माझा नवरा आहे की काय. आता हे अजून एक छोटस गिफ्ट आहे. हे थँक्यू फॉर राय परफॉर्मन्स असो. तिथून पर्चेसिंग केली. आणि हे इथं ठेवायला दिले. हे असंच आहे. आणि हा बॉक्स आहे तिला सगळं कॅरी वगैरे करायला. वॉच पण सुंदर आहे. आपल्याकडे आली आहे वॉच. खूप सुंदर आहे यार. काही कळते का. आणि हे दोन शब्द प्रेमाचे माझ्या बायकोसाठी. ते पर्सनल तू घरी जाताना वगैरे. सो थँक्यू सो मच. आणि अजून एक फायनल विषय आता नाही किती. आता एक उद्या भाडे काय काय पेंडी पण खूप सुंदर आहे. क्यूट आहे. दाखव आता. फर्स्ट नाही आमचं म्हणजे आम्ही सेकंड माझ्या गाण्याचं लॉन्चिंग होतं. जे गाणं एकदम थुकरट होतं. सो ते झालं. कसं दिसायचं बघा. तिकडनं नाही खूप जुना फोटो. त्याच्यानंतर हा एक फोटो त्यातलाच. आणि हा आमचा आम्ही फर्स्ट टाइम मिसळ वगैरे खायला गेलो होतो. आणि हा वाला फर्स्ट शूट केलाय हा पण तिथला. आणि या फोटोची एक वेगळी हिस्ट्री आहे. फोटोचा विषय असा होता की अस्मिताचा फर्स्ट बर्थडे होता. अस्मिताची माझी भांडणं झाली. आणि अस्मिताची माझी भांडणं झाली तर अस्मिता अशा रागाने बघत होती फोटो. आणि आता हा फोटो आहे फर्स्ट. आता ही किया घेतली तेव्हा ही गाडी पहिल्यांदा मी 4 व्हीलर घेतली तेव्हा काढलाय. हे पण तवाचेच फोटो. हे असे भरपूर आठवणी त्याच्यामध्ये. सो आता काय करता एक मिनिट. हे घरी गेला बोला. सो मित्रांनो अशा पद्धतीने सगळ्या गिफ्ट दिले. कसं वाटलं आजचा प्रोजेक्ट. कट परत दुसरं लवकर समोर काय नाही झाला. काहीतरी म्हणत आश्चर्य किती. तिचं म्हणणे अनएक्सपेक्टेड विषय होता. मला वाटलं नव्हतं की एंगेजमेंट म्हणजे फर्स्ट अॅनिव्हर्सरी अशी सेलिब्रेट होईल. मला असं वाटलं की नॉर्मली केक वगैरे कट करू आणि असंच करत असो. बट माझ्या नवऱ्यासाठी शब्दच नाहीये. आणि एवढं भारी त्याने केलं. आणि त्यात दादा दाखवायला घालशील साईडला जाऊन. बघायला इकडे
डायरेक्ट तुटतंय दादा होतच नाही. आणि खूप सगळे तुम्ही गिफ्ट बघू शकता, खूप युनिक आहे आणि म्हणजे खूप त्यांनी मेहनत घेतली याच्या मागे. ऍक्च्युली कन्सेप्ट माझी आहे आणि गिफ्ट आयुषने अवेलेबल केलं. ती कन्सेप्ट माझी आहे पण गिफ्ट आयुषने अवेलेबल केलं. आणि आयुषला पण खूप थँक्यू आणि तुला पण खूप थँक्यू. म्हणजे मी खूप खुश झाले आणि आजपर्यंत म्हणजे छान अंतर झाले. आजपर्यंत असं एवढं माझ्यासाठी कोणी केलं नाही, तू केलंस घरच्यांनंतर. सो मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा. म्हणजे नवरा पाहिजे तर असा. बस याच नोटवर मित्रांनो आजचा ब्लॉग काही वेगळा आम्ही केलेला नाही. आजचा ब्लॉग फक्त जस्ट आमच्या एन्जॉयसाठी होता आणि सो थँक्यू. आणि आता 7 मार्चला आमचं लग्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्या ब्लॉग्स वगैरे तुमच्या समोर येत आहेत. सो लव्ह यू, कीप सपोर्टिंग. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ब्लॉग्स बघत राहा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि ऍक्च्युली हा मी 4 वाजता का अपलोड केलेला आहे ब्लॉग, कारण की याच्या आधीचा जो ब्लॉग होता तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे उद्या 10 वाजता तो झाला आणि 4 वाजता हा झाला. सो लव्ह यू. आणि थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विश केलं. Thank you. So, त्याच्यासाठी पण थँक्यू. चलो बाय. चलो चले मित्र.